नमस्कार, साधना सोमन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे। सध्या आपल्याकडे मान्सूनचं आगमन झालेलं आहे। बाहेर हवेमध्ये गारवा आहे, मस्तपैकी पाऊस पडतोय रिमझिम। आणि मग आपल्याला काय हवं? वाफाळलेला चहा आणि कांदा भजी किंवा पालक भजी, बटाट्याची भजी। परंतु आज आपण बनवतोय पालक कांदा भजी। चला तर मग सुरुवात करूया पालक कांदा भजी बनवायला। पालक कांदा भजी बनवण्यासाठी येथे मी पालकाची जुडी निवडून ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि तुम्ही येथे बघू शकता काय फ्रेश पाने आहेत पालकाची। आणि 3 मीडियम साईजची कांदे घेतलेली आहेत। आता आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत। आपण कांदा कट करून किंवा चिरून घेणार आहोत। कांदा भजी तर खूप आवडतात, परंतु कांदा कापायचं म्हटलं की डोळ्यात पाणी येतच, काय हरकत नाही। कांदा तर आपला कट करून झालेला आहे, त्याला असं मोकळं करून घ्यायचे। पालक बारीक चिरून घेऊया, कट करून घेऊया। पालक देखील बारीक चिरून झालेला आहे। मिक्सिंग बाउल मध्ये पालक टाकून घेते। बारीक चिरलेला कांदा, आता यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेणार आहोत। 6 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। अजून लागल्यास आपण ते आणखी घेणार आहोत। 4 चमचे तांदळाचे पीठ। तांदळाचे पीठ नसेल तर कॉर्नफ्लोअर घेतलं तरी चालेल। तांदळाच्या पिठाने काय होतं, आपली भजी कुरकुरीत होण्यास मदत होते। आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हिंग, 1 चमच धने पावडर, चमच छोटा असल्यामुळे 2 चमच लाल मिरची पावडर, 1 चमच गरम मसाला, 1 चमच जिरे पावडर, आणि अर्धा चमच हळद पावडर, छोटा चमच ओवा घेतलेला आहे, तो क्रश करून घेतला। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, त्यांना एकत्र क्रश करून घेतलेले, त्यांचा ठेचा करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर, तुम्ही यामध्ये आमचूर पावडर देखील टाकू शकता। आता आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे, हातानेच मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचे। आपलं पालक कांदा भजीचं बॅटर तयार आहे। पालक कांदा भजींसाठी कढईमध्ये तेल ठेवलं होतं, ते कडकडीत गरम झालेलं आहे। त्यातील 1 चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचे, आणखी थोडं घेतलंय। कडकडीत तेल टाकल्यामुळे आपली भजी कुरकुरीत होतात। भजी टाकून घेऊया।
मधनं या पद्धतीने पलटवत कांदा भजी परफेक्ट कलर येईपर्यंत तळून घ्यायची पालक कांदा भजी। तुम्ही इथे बघू शकता आपली पालक कांदा भजी किती छान दिसताय, काय परफेक्ट कलर आलेला आहे। काढून घेऊया मस्त। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। मस्त गरमागरम वाफाळलेला चहा आणि गरम गरम भजी। आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल किती मस्त कुरकुरीत झाली। याच पद्धतीने आपण पालक कांदा भजी तळून घेणार आहोत। आपली मस्त पैकी गरम गरम पालक कांदा भजी तर तयार आहे। सोबत पाव आहे, तळलेली हिरवी मिरची, टोमॅटो सॉस आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।